अतिक्रमण हटवण्यासाठी मुंगळा ग्रामपंचायत कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषणाचा दुसरा दिवस सुरू. उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत आहे, यावर लवकरच तोडगा काढण्याची गरज. नमस्कार, आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. आपण अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहत आहात. आपण अजूनही आमच्या या चॅनेलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मालेगाव तालुक्यात मुंगळा येथील वॉर्ड क्रमांक 5 मधील नवीन केलेले अतिक्रमण काढण्यासाठी दिनांक 11 नोव्हेंबरपासून मुंगळा ग्रामपंचायत समोर अन्नत्याग उपोषण सुरू आहे. बुधवारी उपोषणाचा दुसरा दिवस सुरू आहे. उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत असून अतिक्रमण काढल्याशिवाय उपोषण सोडलं जाणार नाही असा खणखणीत इशारा पंडू सहस्रबुद्धे यांनी ग्रामप्रशासनाला दिला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की दलित वस्ती योजनेमधून 27 ऑगस्ट 2025 रोजी रोडचे काम सुरू असताना गावातील एका व्यक्तीने रात्रीतून लाकूड फाटा उभा करून 3 पत्रे टाकून रस्त्याच्या मधोमध व्यावसायिक प्रयोजनाच्या दृष्टीने रस्ता खंडित करून रोडच्या कामात अडथळा आणला. असे अतिक्रमण हटवण्यासाठी रोड पूर्ण करणे यासाठी दिनांक 29 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतला अर्ज दिला, परंतु ग्रामपंचायतीकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यानंतर अतिक्रमण काढून रोडचे काम पूर्ण न केल्यास 11 नोव्हेंबर रोजी उपोषणाला बसू असा इशारा दिल्यानंतर देखील दखल घेतली गेली नाही आणि म्हणून 11 नोव्हेंबर रोजी उपोषणाला बसलो आहोत. अन्नत्याग उपोषणाचा दुसरा दिवस सुरू असून उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत आहे. दुसऱ्या दिवशी बुधवार विस्तार अधिकारी पळसकर साहेब यांनी पंडू सहस्रबुद्धे यांची उपोषण मंडपात भेट घेऊन तोडगा काढावा असे मत मांडले, परंतु जोपर्यंत अतिक्रमण काढण्यात येत नाही तोपर्यंत अन्नत्याग उपोषण सुरूच राहील असा खणखणीत इशारा उपोषणकर्ते पंडू सहस्रबुद्धे यांनी प्रशासनाला दिला आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी गोपाल तिवारी, वाशिम.